नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण आज एक चक्रवाढ व्याज काढण्याच्या पद्धती किती आहेत ते पाहूया. आता पहिली पद्धत सर्वांना माहीत आहे, ती काय? फॉर्म्युला रास बरोबर मुद्दल कंसामध्ये 1 अधिक r भागिले 100 आणि त्या कंसाचा घातांक n. p म्हणजे मुद्दल किती आहे 8,000 रुपये गुणुले 1 अधिक r किती 5 भागिले 100 आणि किती वर्ष, n म्हणजे किती वर्ष, 3 वर्ष. तर भाग दिला 5 एके 5 20 म्हणजे काय येईल 8,000 गुणुले 20 अधिक 1 21 21 भागिले 20 गुणुले 21 भागिले 20 गुणुले 21 भागिले 20. आता हे 3 वेळा काढलेलं. जर ए चा घन असेल तर काय करतो आपण, ए गुणुले ए लिहितो. सेम तसंच केलं तर 20 गुणुले 20 गुणुले 20 किती असतात 8,000 आणि 21चा घन किती 9,261. ही काय मिळाली आपल्याला, रास मिळाली. आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज. मग रास वजा मुद्दल जर केलं तर व्याज किती मिळेल 1261 रुपये व्याज मिळेल. आता ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत, पहिल्या वर्षी, आता हे आधी लिहून घेऊ आपण. मुद्दल आहे 8,000, व्याजदर आहे 5% म्हणजेच किती 1/20. 5 भागिले 100 म्हणजे किती 1/20 आणि किती वर्ष 3 वर्ष. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी. पहिल्या वर्षी 8,000वर 5% व्याज मिळालं म्हणजे किती रुपये मिळाले 400. परत दुसऱ्या वर्षी मुद्दलवर किती मिळाले 400च मिळाले, पण या 400वर 5% किती मिळाले 20. परत तिसऱ्या वर्षी किती मिळाले, मुद्दलवर 400 याचे दुप्पट करायचे किती 40 आणि 20चे 5% किती 1. आता इथं राहिलं 400 अधिक इथे 420 अधिक इथं 441. या सगळ्यांची बेरीज किती येते 1,261 रुपये. ही झाली दुसरी पद्धत. तिसरी पद्धत, तिसऱ्या पद्धतीत काय करायचं, सरळ व्याजाने चक्रवाढ व्याज सोडवायचं. म्हणजे कसं, पहिल्या वर्षी 8,000 रुपयांवर 5% दराने किती व्याज मिळालं, शून्यला शून्य गेले, किती मिळाले 400. मग याची रास किती झाली 8,400 रुपये. आता दुसऱ्या वर्षी 8,400 रुपये रासवर किती रुपये, किती व्याज मिळेल, 100ला शून्यला शून्य गेले, 5 20 2 आणि 8 45 किती 420. आता दुसऱ्या वर्षाची रास काय होईल 8,400 अधिक 420 म्हणजेच किती होईल 8,820. तिसऱ्या वर्षी 8,820 गुणुले 5% भागिले 100, शून्यला शून्य गेलं, 5 2 10, 8 45 1 4, 8 45 आणि 44 आणि भागिले 10 म्हणजे शून्यला शून्य गेले. तिसऱ्या वर्षी किती मिळालं 441. पहिल्या वर्षी मिळालं 400, दुसऱ्या वर्षी मिळालं 420 आणि तिसऱ्या वर्षी मिळालं 441. म्हणजे टोटल किती झालं 1261. 1261 रुपये व्याज मिळाले. ही कितवी पद्धत झाली, तिसरी पद्धत. नेक्स्ट, आता चौथी पद्धत. 5% म्हणजे किती 5 भागिले 100 म्हणजेच किती 1/20. आता 1/20 म्हणजे आधी रक्कम किती होती आणि आता किती झाली. पहिल्या वर्षी 20 होती
21 झाली. दुसऱ्या वर्षी 20 होती 21 झाली. तिसऱ्या वर्षी 20 होती 21 झाली. 20 गुणुले 20 गुणुले 20 किती झाले? 8,000. आणि 21 गुणुले 21 गुणुले 21 किती झाले? 9,261. 8,000ची, या 8,000ची किंमत म्हणजे मुद्दल किती दिली आहे? 8,000च दिली आहे. म्हणजे 1ची किंमत किती झाली? 1च. मग 9,261ची किंमत किती झाली? 9,261च झाली. या दोन्हीतला फरक किती आहे? 1,261. व्याज मिळालं 1,261. आणि अजून एक लास्ट पद्धत, 2 वर्षासाठी जर चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर त्याला कोड आहे 2 आणि 1. आणि 3 वर्षाचं जर व्याज काढायचं असेल तर 3, 3, 1. आता कसं ते सांगतो सोडवायचं. मुद्दल आहे 8,000, व्याजदर आहे 5%. 3 वर्षाचा कोड काय? 3, 3, 1. 8,000चे 5% किती? 400. आता पाठीमागं जायचं नाही. आता इथूनच 400चे 5% काढायचे. किती? 20. परत इथून इथं येताना परत 20चे 5% काढायचे. किती? 1. आता 400 गुणुले 3 किती झाले? 1,200. 20 गुणुले 3 60 आणि अधिक 1 टोटल किती झाले? 1,261. म्हणजे या एवढ्या पद्धतीने आपल्याला चक्रवाढ व्याज काढता येतं. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सोडवा.